हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही पहाटेचे 5 वाजता निघालेलो आहे. तर आम्ही कुठं चाललेलो आहे, तर आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला. तर कसं रात्रभर आमची तयारी चालू होती आणि हे बघा आम्ही निम्म्या रस्त्यात आलेलो आहे कोल्हापूरच्या जरा अलीकडं. आणि कसं जरा मला झोप लागलेली होती, तर आता ज्यावेळेस जाग आली तर त्यावेळेस थोडं उजाडत चाललेलं होतं. कसं रात्रभर म्हणजे कसं माहिती आहे का, ती काही ना काय भरायचं होतं. आणि तुमच्या दाजींचं अचानकच ठरलं की आपण कोल्हापूरला जायचं. त्यांचं असं कधीच असं 4-5 दिवस अगोदर सांगत नाहीत की आपल्याला जायचं आहे किंवा काय, ते अचानकच ठरवतात कारण त्यांना काम जास्त असतं. त्याच्यामुळं मग त्यांना अचानक सुट्टी काढली त्यांनी 2 दिवस आणि म्हणले की आपण आता कोल्हापूरला जायचं. म्हणून आम्ही बघा कोल्हापूरला आता निघालेलो आहे. तर वाटेत बघा पाऊस लागलेला आहे. पाऊस चालूच होता बरं का. तर आम्ही गेलेलो कधी गुरुपौर्णिमेला. तर आत्ता व्हिडिओ टाकायला बघा वेळ मिळालेला आहे. कसं मुलांची शाळा, घरातलं काम, शेतातलं, त्याच्यामुळं काय वेळ मिळत नाही. व्हिडिओ काढून ठेवलेलं पण एडिट केलं नव्हतं. तर आत्ता म्हणलं चला आता एडिट केलं आणि टाकलं. तर बघा तुमचे दाजीच गाडी चालवत आहेत आणि आता कोल्हापूरला निघालेलो आहे. तर कोल्हापूर जवळ आलेलं आहे. तर मस्त हिरवळ आहे बरं का. आणि आता आम्ही असं करत कोल्हापूरला पोचलेलो. जसं गाडी पार्किंग केली की तसं पाऊस अजूनच मोठा यायला लागला. इतका पाऊस मोठा येत होता की काय बोलायचं नको. म्हणून आम्ही आता कसं एका बाजूला थांबलेलं होतं. सगळ्यांची धावपळ चालूच होती. तर बघा आम्ही एका असं दुकान होतं तिथं थांबलेलं होतं आम्ही. म्हणजे पाऊस जरा कमी यायची वाट बघत होती. पाऊस काय कमी आलाच नाही. तसेच थोड्याशा रिमझिम पावसात आम्ही त्या मंदिरात पोचलो बरं का. तर बघा त्या मंदिरात, कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात तर बघा आम्ही पोचलेलो होतो. तर तिथं पण बघा माणसांची धावपळ चालूच आहे. तर पाऊसच तेवढा होता. तर हे बघा किती असं जुनं मंदिर आहे आणि असं छान बघायला असं छान आहे बरं का मंदिर. आणि बरेच दिवस झालं चाललेलं होतं, पण आत्ता वेळ मिळाला दाजीला, त्याच्यामुळं आता मला हे कोल्हापूरचं पण मंदिर बघायला भेटलं. आणि बघा पाऊस चालू होता आणि आम्ही असं लाईनला उभं राहिलेलो, तिथं पण पाऊस चालूच होता. तर इकडच्या बाजूला पूजेचं साहित्य होतं. म्हणजे आतमध्ये जाताना काय वेणी, नारळ, फुलं, पीस, कोण साड्या घेत होतं, कोण काय घेत होतं, ती बरंच असं चालू होतं. तर हो का आम्ही रांगेत उभं राहिलेलो होतो. पाऊस चालूच होता पण वरती पत्र्याचं शेड असल्यामुळं काय एवढा लागत नव्हता पाऊस. पण कसं इकडून असल्यावर लागतोच पाऊस. तर बघा एक तास मंदिरात गेलो त्यावेळेस पावसात जरा बरं वाटलं आम्हाला सगळ्यांना. आणि असं गर्दी तर असतेच तिथं. पण आम्ही गेलेलो त्यावेळेस पण होती जरा बऱ्यापैकी गर्दी, एवढं काय नव्हते. दर्शन बिर्शन चांगलं मिळालं. पण कसं आहे आतमध्ये गेल्यावर काय व्हिडिओही काढू देत नाही. जरा इथपर्यंत थोडं येईल तोपर्यंतच काढलं बघा व्हिडिओ आम्ही. असं छान वाटत होतं. मंदिर पण आतून मस्त आहे. तसा व्हिडिओच काढू देत नाही. उगाच मोबाईल काढून घेण्यापेक्षा आपलं नकोच. आणि बघा इथं कुंकू चांगलं भेटतं ना, म्हणून मी इथून फक्त कुंकाची डबी घेतलेली आहे आणि अजून काय प्रसादही घेतलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बाय.